तर बॅक टू माय चॅनल सन दिस ब्युटिफुल वर्ल्ड. गाईज, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हो गाईज, आज आषाढी एकादशी आहे आणि म्हणजे दरवर्षी आषाढी एकादशी, शिवजयंती असं ह्याला मी आणि माझे फ्रेंड्स असं आम्ही दरवर्षी ठरवतो की यावर्षी आम्ही नाटक करणार असं काही पण आम्ही ते करतच नाही. आम्ही सगळे खेळण्याच्या नादातच असतो. तर आज मी सगळ्यांना सांगितलं की रात्री 7 वाजता आम्ही विठ्ठलाचं कुठलं तरी गाणं पाठ करून येणार आहेत. आणि गाईज, मी ते पालखी चालली पंढरीला नाही, ते रखुमाई आहे ना, ते बोलणारे म्हणजे गाणारे आणि बाकी जे माहीत नाही काय करणार आहेत ते. ओके, सो आणि हां, मेन गोष्ट रांगोळी दाखवायची. सगळी जाते माझी दाखवते, माझी रांगोळी खूप घाण आली ते. सो आधी रांगोळी काढते नाही, दाखवते. ओके, चला तर मग आपण रांगोळीकडे जाऊया. गाईज, ही आहे माझी रांगोळी. बोलले ना मला नाही येत रांगोळी काढता. आणि मम्मी हात काढ. माझी मम्मी इकडे 3D रांगोळी काढत आहे. आता बाहेरची रांगोळी बघूयात. ओके, आता बाहेर दारापाशी तर ऑफकोर्स काढणार ना. आता बाहेरची रांगोळी बघूयात आपण काय काढली ते. ओके, हां, कुठेच नाही. तर चला आता आपण जाऊयात बाहेर रांगोळी बघायला. गाईज, ही आहे बाहेरची रांगोळी आणि आता परत आपण आतमध्ये जाऊया. ठीक आहे, अरे चला जाऊयात आपण आता. ओके गाईज, आता मी दिवसभर तर या कपड्यांमध्ये नसणार. म्हणजे सगळे तर खणाचे वगैरे घालतात. हो, मी पण घातलेला खणाचा फ्रॉक, कारण मला ते टोचत होतं. खणाचे जास्तच टोचतात म्हणून मी काढून टाकला तो. हां, दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत ठेवलेला मी तो आणि देन काढून टाकला. सकाळच्या 8 वाजेपासून ते 4, म्हणजे ॲटलिस्ट जास्त वेळ. हे नीट नाही करता येते. थांबा, हे असं पकडते. हा घातलेला मी. गाईज, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हीच सांगा. बरोबर, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.